Lights! The all-new Jupiter is more than more. Style more. Storage too is even more. The all-new Jupiter is more than more. Introducing the all-new TVS Jupiter. इंडिया का नया ज्यादा, एकुआ अधिकम, बेशी जास्त, अधिका वधू, बेसी. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे. बहुतांश एक्झिट पोल्सनी राज्यात महायुती पुन्हा सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा केला असला तरी मतदारांचा नेमका कौल काय असणार हे उद्या प्रत्यक्ष निकालानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. महायुती किंवा महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेस काही जागा कमी पडल्यास अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज आपली भूमिका जाहीर केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की उद्या महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला एखाद्या पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासारखं संख्याबळ मिळालं तर आम्ही जो सरकार स्थापन करू शकेल अशा आघाडीसोबत जाणं पसंत करू, असं प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा कोणाला असणार हे उद्याच्या निकालात कोणत्या आघाडीला किती जागा मिळतायत यावरच अवलंबून असणार आहे. वंचित बहुजन आघाडीची लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत समाविष्ट होण्याबाबत चर्चा सुरू होती, पण जागा वाटपावर तोडगा निघू न शकल्याने प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला. पण लोकसभा निवडणुकीत स्वतः प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या अन्य उमेदवारांचा पराभव झाला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही आंबेडकर यांनी एकला चलो रेची भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेला यश येतं की त्यांच्या पदरी पुन्हा अपयश येतं हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. आंबेडकरांच्या या भूमिकेवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपली प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, महिलांचं वोटिंग जास्त झालं पुरुषांपेक्षा अनेक मतदारसंघामध्ये. चांगली गोष्ट आहे. महिलांनी मतदानाला जर टक्का वाढला असेल तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत माहिती करतो. असं म्हणते की लाडक्या बहिणींनी आम्हाला मतदान केले आणि त्यामुळेच हा टक्का वाढला. लाडक्या बहिणींची मतं आपण विकत घेतली आहेत का? लाडक्या बहिणी ह्या फक्त तुमच्याच आहेत का? उद्या कळेल ना. माझं असं म्हणणं आहे, उद्या कळेल कोणाला काय म्हणायचं आहे. लोकशाहीमध्ये त्याला स्वातंत्र्य आहे, सांगण्याचं, बोलण्याचं, लिहिण्याचं. हा, जेवढं स्वातंत्र्य गौतम अडाणीला आहे गुन्हे करून सुटण्याचं, ते स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. बोलण्याचं, खोटं बोलण्याचं. सरकार ज्याचं येईल त्याच्यासोबत प्रकाश आंबेडकर जायला तयार का वाटतं? तुम्ही म्हणणार का त्यांना? बघा, प्रकाश आंबेडकर हे एक लोकशाही मानणारे नेते आहेत. त्यांचे जर 50-60 आमदार निवडून येत असतील आणि गरज लागली 50-60 आमदारांची तर आम्ही नक्की, आणि महाराष्ट्राचे महत्वाचे नेते आहेत ते प्रकाश आंबेडकर साहेब, आम्ही नक्की त्यांचा विचार करू. काय विचार करायचा नाही. लोकसभेला सुद्धा आम्ही प्रयत्न केला, ते आमच्यावर राहावेत. विधानसभेसाठी आम्ही आंबेडकर साहेबांचा प्रयत्न केला. सोबत राहील मोठ्या संख्येत. नाही, त्यांचंच म्हणणं आहे की ज्यांची सत्ता आहे त्यांच्याबरोबर राहणार. आमची सत्ता येते, त्याच्यामुळे आंबेडकर साहेब आमच्याबरोबर नक्की राहतील. या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत.